भक्ती, ज्ञान आणि कर्मयोगाचा अद्भुत संगम संत श्री अच्युत महाराज. अच्युत महाराजांच्या वडिलांचे नाव श्रीधर पंत आणि आई अन्नपूर्णा. दोघंही स्वभावानं अतिशय सात्विक आणि आध्यात्मिक होते. अन्नपूर्णा मातेचे दिवस भरले तेव्हा त्या अमरावतीतल्या वरुड जवळील चूडामणी नदीच्या तीरावर वसलेल्या चांदस वाठोडा गावात होत्या. पौष वद्य षष्टी शके 1945 म्हणजेच 27 जानेवारी 1924 रोजी त्यांनी एका तेजपुंज पुत्राला जन्म दिला. अच्युतला 11वे वर्षही लागले नव्हते आणि अशातच त्याच्यावर आकाशच कोसळलं. अन्नपूर्णा मातांना देवाज्ञा झाली आणि महाराज आईच्या मायेला पारखे झाले. महाराजांना आईच्या वियोगाचा विसर पडावा म्हणून श्रीधर पंतांनी मुलाला शिक्षणासाठी नागपूरला पाठवले. पण मन विरक्त झालेल्या महाराजांनी जणू काही वैराग्यच पत्करले होते. मन देवाकडे ओढ घेऊ लागले. कीर्तन आणि भजनातच मन रमू लागल्यानं लहानगे महाराज देवळातच बसून राहत. एकदा परमपूज्य माणिकदेव बाबांचा चातुर्मास नागठाण्यातल्या अरण्यात होता. बालसुलभ वयानुसार त्या भयाण अरण्यात महाराज घाबरले. माणिकदेव बाबांनी लहानग्या महाराजांना धीर देत म्हटलं, सत्पुरुषाचा आधार देव आहे. तो भक्तीने पावतो आणि भक्तांचे रक्षण करतो. या प्रसंगाचा महाराजांच्या मनावर खोल परिणाम झाला. त्यातूनच पुढे महाराजांनी मौन धारण केले व महाराजांनी गृहत्याग केला. 17 ऑक्टोबर 1941 रोजी युवक अच्युत हा परमहंस आडकुजी महाराज यांच्या गावी वरखेड इथं आला आणि 3च दिवसात त्यांची संत तुकडोजी महाराजांशी गाठ पडली. ह्या भेटीनं अच्युतचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. तुकडोजी महाराजांनी त्यांना तपश्चर्येचा मंत्र दिला. त्यानुसार परतोडच्या जंगलात अच्युत महाराजांनी तप साधना केली. ती जवळजवळ 1958 सालापर्यंत. युवक अच्युत आता संत श्री अच्युत महाराज झाले. समाज सेवेचे व्रत घेऊन संपूर्ण आयुष्यच त्यासाठी वाहायचे ठरवले. संत तुकडोजी महाराजांच्याच आदेशावरून तपोवन इथं दाखल झाले. तिथे हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे मल्ल, एकेकाळचे डॉक्टर, स्वातंत्र्य सेनानी अशा दाजी साहेबांना त्यांनी महारोग्यांची सेवा करताना पाहिलं. अच्युत महाराजांना कुष्ठ रुग्णांबद्दल कमालीचा जिव्हाळा व सहानुभूती वाटू लागली. शेवटच्या क्षणापर्यंत महाराजांनी आपली हस्तलिखित पुस्तके आणि दैनंदिन प्रवचनं ह्यातून येणारे पैसे कुष्ठधामातील बालकल्याण निधीत अर्पण केले. अच्युत महाराज सर्व मानव जातीसाठी समान भावना ठेवणारे द्रष्टे संत होते. एकदा दर्यापूर इथं महाराजांचे प्रवचन सुरू होते. तिथे त्यांना एका नसीमा बानो नावाच्या मुसलमान मुलीच्या आजाराबद्दल समजले. मुलीचं वय फक्त 14. त्यात वडील रिक्षाचालक असल्यानं घरची गरिबी. शस्त्रक्रियेचा खर्च त्या रिक्षावाल्याच्या आवाक्या बाहेर असल्याचं महाराजांच्या लक्षात आलं. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. या उक्तीप्रमाणे महाराजांनी त्याच दिवशी प्रवचनानंतर भाविकांना आवाहन केले आणि बघता बघता शस्त्रक्रियेची रक्कम जमा झाली. अशा अनंत गरजवंतांना आधाराची गरज आहे असे महाराजांना जाणवले. 1987 मध्ये साने गुरुजी मानव सेवा संघ स्थापन केला गेला. संस्थेद्वारे 1250 हून अधिक गरजवंत हृदयरुग्णांचे इलाज मुंबई इथं करण्यात आले. पण प्रत्येक वेळा इलाजासाठी, शस्त्रक्रियांसाठी मुंबईला जाणे फार अवघड आणि जोखमीचे होऊ लागले. आता अमरावती इथेच असे हार्ट हॉस्पिटल असावे अशी महत्वाकांक्षी इच्छा महाराजांनी व्यक्त केली. लोकसहभागातून अगदी 10 रुपयांच्या देणगीतून काम सुरू झाले. इतका मोठा भव्य संकल्प अशा देणगीतून पार पडणे केवळ अशक्यप्राय गोष्ट होती. पण महाराजांच्या दैवी आणि समर्थ प्रयत्नातून हा चमत्कार शक्य झाला. सेवा संघाच्या रोपट्याचे अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल या नावाने वटवृक्षात रूपांतर झाले. 1 ऑक्टोबर 1998 रोजी भूमिपूजन पार पडले. अमरावती मार्डी रोड इथं सुमारे 5 कोटी रुपये खर्चून सुसज्ज आणि अद्ययावत असे 50 बेडचे हार्ट हॉस्पिटल सुरू झाले. 2004 ला बाह्य रुग्ण विभाग, 2005 ला कार्डियाक सर्जरी विभाग असा उल्लेखनीय प्रवास घडत गेला. 7 जुलै 2006 रोजी मुंबईच्या डॉक्टर रत्ना मगोत्रा यांनी या हॉस्पिटलमध्ये पहिली ओपन हार्ट सर्जरी केली. अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास, ओपन हार्ट, क्लोज हार्ट सर्जरी
पेसमेकर व होल सर्जरी येथे निष्णात सर्जन व कार्डिओलॉजिस्ट करू लागले. हजारो गरीब गरजवंत हृदय रुग्णांच्या सेवेचे कार्य अखंड सुरू झाले. आज मितीला अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलमध्ये 1 कॅथलॅब आणि 2 ऑपरेशन थिएटर्स आहेत. इथे दरवर्षी हजारांहून अधिक कार्डिओलॉजी प्रोसिजर, अँजिओप्लास्टी आणि 700 पेक्षा जास्त ओपन हार्ट सर्जरी यशस्वीरित्या पार पाडल्या जातात. आजतागायत तब्बल 46,328 शस्त्रक्रिया इथं संपन्न झाल्या आहेत. विनामूल्य उपचार करणारे अमरावती विभागातील केवळ हृदय शस्त्रक्रिया करणारे हे एकमेव हॉस्पिटल आहे. अधिकाधिक रुग्णांच्या सेवेसाठी आपली कार्यक्षमता वाढवत फक्त विदर्भच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी गरीब हृदयरोगी पेशंटसाठी हे हॉस्पिटल वरदान ठरणार आहे. श्री अच्युत महाराजांच्या जन्मशताब्दी वर्षी ह्याहून मोठी आदरांजली दुसरी असूच शकत नाही. अच्युत महाराजांना भगवी वस्त्रे, गंधमाळ, कर्मकांडाचे षोडशोपचार कधी रुचलेच नाहीत. ते म्हणत की थोडा गुण मिळता घ्यावा, जीव परोपकारी वेचावा. असा परोपकार करत दुःखितांच्या सेवेसाठी संत श्री अच्युत महाराजांनी आपला देह चंदनासारखा झिजवला. पण त्यांचे कार्य फक्त जनसेवेपर्यंतच मर्यादित नव्हते. 1961 साली महाशिवरात्रीला अच्युत महाराजांचा पहिला ग्रंथ श्री पंचधारा स्तोत्र प्रकाशित झाला आणि विविध ग्रंथांचे लेखन केले. श्री संत महाराजांची ग्रंथरचना म्हणजे ज्ञानाचे दालनच. याशिवाय खेड्यातील माणसे गीता, ग्रामगीता, ग्रामगीता तत्वसार, संस्कार पाठ असे सुमारे 100 ग्रंथ त्यांनी लिहिले. महाराजांच्या धार्मिक आणि सामाजिक प्रवचनांची संख्या तर 15,000हून अधिक भरेल. लोकप्रबोधनाचे इतके मोठे कार्य महाराज आयुष्यभर करत राहिले. भक्ती आयुष्यभर करत अच्युत महाराजांनी दिनांक 7 सप्टेंबर 2012 रोजी आपला देह ठेवला. पण लौकिक अर्थानं ते अनंतात विलीन झाले असले तरी ह्या युगपुरुषाचं काम या विश्वाच्या अंतापर्यंत समाजाला दिशा दाखवत राहील. संत श्री अच्युत महाराजांनी समाजाला सेवेचा पाठ शिकवला, स्वतःच्या आचरणांनी आदर्श घालून दिला. भक्ती, ज्ञान आणि योगाचा अद्भुत संगम असलेला हा कर्मयज्ञ असाच कायम तेवत राहील. संत श्री अच्युत महाराजांच्या चरणी कोटी कोटी वंदन.